अख्खा डोंगरवाडीतील घरांवर कोसळून वर्षभरापूर्वी झालेल्या रायगडातील इरसालवाडी दुर्घटनेतील कुटुंबांचं पुनर्वसन आता अंतिम टप्प्यात आलं आहे। कुटुंबांना बांधून देण्यात येणाऱ्या घरांवर शेवटचा हात फिरवण्याचं काम सध्या सुरू आहे। यंदाचा गणपती नवीन घरात नाही आला, पण दसरा आणि दिवाळी नक्की साजरी होईल असं ही घरे पाहताना बोललं जात आहे। 19 जुलै 2023च्या काल रात्री इरसालवाडी होत्याची नव्हती झाली। हा म्हणता सर्व संपून गेलं। 84 जणांनी मृत्यूला कवटाळलं तर 83 जनावरे दगावली। 49 घरे आणि 7 गोठे कायमचे जमीनदोस्त झाले। 22 मुले आपल्या आई-वडिलांना कायमची पारखी झाली। मुख्यमंत्र्यांनी 2 वेळा या ठिकाणी येऊन कामांची पाहणी केली होती। स्वतः मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांचे तात्पुरते पुनर्वसन चौक येथे बंद असलेल्या पेट्रोल पंप येथे कंटेनर हाऊसमध्ये स्थलांतर करण्यात आले। सध्या चौक मानिवली येथे इरसालवाडीचं पुनर्वसन अंतिम टप्प्यात आलं आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।